मला वाटतं हे जे संमेलन आहे आणि हे पुढचे 3 वर्ष हेच होईल आणि हे जे आपण जे छोटे छोटे प्रयत्न आहेत जसं थेंबे थेंबे तळे साचे आणि हे तळं होईलच मोठं अशी आपली अपेक्षा आहे. एक असा प्रश्न होता की आपण मराठी भाषा जसं बोललो वाचन नाही पण या व्यतिरिक्त इंग्रजी भाषा हिंदी भाषा ह्याचंही वाचन लोक खूप प्रमाणात करतात. एवढं मोठं आपलं संमेलन होतं त्याच्यात एक 5% 10% अशा लोकांना म्हणजे दुसऱ्या भाषेच्या ह्यांना आणून का सांगतोय कारण ते भाषा वाचणारे ज्यांना वाचनाची आवड आहे आपण त्या लोकांना आणतोय आणि त्यांना मराठी साहित्याशी परिचयही करून देतोय. तर हा प्रयत्न का असा विचार आलाय का नाही? असा प्रयत्न आम्ही कायम करत आलोय. विशेषतः आमच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जो वर्धापन दिन दरवर्षी साजरा होतो त्या दिनाला अन्य भाषेतल्या मोठ्या साहित्यिकाला आम्ही बोलवत आलोय आणि त्यामुळं मग प्रतिभा राय येऊन आमच्याकडे गेल्या, वैदेही येऊन गेल्या, सीतांशू यशश्चंद्र येऊन गेले, अशोक वाजपेयी येऊन गेले, सूर्यबाला येऊन गेल्या, रामचंद्र गुहा येऊन गेले, माधव कौशिक येऊन गेले. ही सगळी मोठी माणसं आमच्याकडे येऊन गेली. आता पहिलीपासून हिंदी सक्तीची त्याला आमचा विरोध आहे, ठामपणे विरोध आहे. जिथे मराठीची इतकी दुरवस्था चाललेली आहे तर त्यामुळं पहिलीपासून हिंदी शिकवण्याला आमचा विरोध आहे आणि तो कायम राहणार आहे. त्याबाबत अजिबात दुमत नाही. पण आम्ही हिंदी साहित्याचा अजिबात दुस्वास करत नाही. आम्ही कुठल्याही भारतीय भाषेचा दुस्वास करत नाही. तिथल्या साहित्याविषयी आम्हाला आस्थाच आहे आणि त्यामुळं वेगवेगळ्या भाषांमध्ये साहित्याच्या प्रांतात काय काय घडतंय आणि साहित्य संमेलनाची सुद्धा परंपरा आपल्याकडे पाहिली जर आपण तर उद्घाटनाला अन्य भाषेतले साहित्यकार आलेले आहेत. मध्ये ती परंपरा काही काळ खंडित झाली होती पण आता आम्ही पुन्हा सुरू करतोय. आपल्या उद्घाटनाला आणि समारोपाला अन्य भारतीय भाषांमधले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते किंवा महत्वाचे साहित्यिक येणार आहे आणि त्याला आपण महत्वाचं स्थान देतच आलेलो आहोत. आणि तुम्ही जे म्हटलात पुस्तकांबद्दल तर आपल्याकडे असं काही नाही की मराठीच पुस्तकं तिथे विक्रीला ठेवली पाहिजे. तिथे इंग्रजी पण असतात, हिंदी पण असतात. म्हणजे आहेत ते म्हणजे असं एक इम्प्रेशन की मराठी भाषा संमेलन असलं तरी सगळ्या भाषेचे लोक येऊन छोटी मुलं सुद्धा इंग्लिशच पुस्तकं वाचतात. तरुण वर्ग आहे तो इंग्रजीच कादंबऱ्या किंवा व्यक्तिमत्व विकासाची पुस्तकं मागतात मग ती असतातच. आता वाचनाच्या निमित्ताने निघालंय म्हणून आम्ही महामंडळ म्हणून एक उपक्रम हातामध्ये घेतलाय. आपल्याकडे काय होतं की साहित्य संमेलन झाल्यानंतर एक बातमी येते साहित्य संमेलनात 4 कोटीची पुस्तक विक्री झाली. त्या बातमीदारांनी कुठल्या तरी 1-2 प्रकाशकांना फोन केलेला असतो आणि त्या सगळ्या गोष्टीच अपेक्षा असतात ती किती कोटीचा आकडा जाहीर करायचा. म्हणजे त्या लोकांचे संयोजकांशी असणारे संबंध, त्यांना मिळालेली वागणूक याच्यावरती ते कोटीतले आकडे बदलत असतात. पण आपल्याकडे अशी कुठलीही शास्त्रशुद्ध यंत्रणा नाही की संमेलनामध्ये इतके स्टॉल होते, त्या इतक्या स्टॉलमध्ये इतक्या 1000 रुपयांची पुस्तक विक्री किंवा लाख रुपयांची पुस्तक विक्री झाली. त्यात ललित साहित्याची पुस्तकं म्हणजे कथा, कविता, कादंबरी, नाटक ही इतकी विकली गेली, विज्ञानाची इतकी विकली गेली, माहितीपर इतकी विकली गेली, पालकत्वाची इतकी विकली गेली, आरोग्यविषयक ज्याला आपण ज्ञानलक्षी साहित्य असं म्हणतो. तर हे कुठंतरी महाराष्ट्रासमोर त्याचं खरं चित्र आलं पाहिजे की म्हणजे आपल्याकडे विचारांचे 2 प्रवाह आहेत. म्हणजे काही लोक ओरडतात की पुस्तकं विकली जात नाही आणि अक्षरधारासारखे जे वितरक आहेत ते असं म्हणतात की आम्ही वाचकांपर्यंत पोहोचायला कमी पडतोय. म्हणजे 2 टोकाच्या प्रतिक्रिया आहेत. तर आपल्याला महामंडळ म्हणून एक महत्वाची संस्था म्हणून शिखर संस्था म्हणून शास्त्रशुद्ध सर्वेक्षण केलं पाहिजे आणि आम्ही ते करतो आहोत. त्यामध्ये अनेक घटकांना आम्ही सामावून घेतोय. शाळा, महाविद्यालय, ज्येष्ठ नागरिक, नोकरी करणाऱ्या स्त्रिया, गृहिणी असणारे, नोकरदार काय वाचतात, विविध सामाजिक आणि आर्थिक स्तरातले लोक काय वाचतात. तर हे एक ज्याला आपण आपल्या वाचन संस्कृतीची श्वेतपत्रिका म्हणून ही खरं काढण्याची गरज आहे. आणि मग त्यातल्या दुखऱ्या जागा आपल्याला दिसल्या तरच आपण त्याच्यावर दुरुस्त करू शकणार आहे. अन्यथा आपण वर्षानुवर्ष ही चर्चा करतो. मराठी जगते की मरते याची चर्चा राजवाड्यांच्या पासून सुरू आहे आणि ती आजही आपण करतो. साहित्य संमेलनामध्ये परिसंवाद असतोच. यावेळेचं संमेलन त्याला अपवाद आहे, आपण वेगळा विषय दिला अभिजात नंतरची मराठी संधी आणि आव्हाने. पण आपल्या संमेलनामध्ये आपल्या भाषेविषयी आपण चर्चा करतो आणि ती या अंगाने केली जाते. तर वाचन संस्कृतीचं सर्वेक्षण आपण केलं पाहिजे आणि हे खरं चित्र
आणि मग आपल्याला या दुखऱ्या जागा आहेत, तर यामध्ये साहित्य संस्थांची जबाबदारी कुठली, शासनाची कुठली, शाळा महाविद्यालयांची कुठली, ही निश्चित करता येईल. पण ते चित्र आपल्यासमोर येणं फार गरजेचं आहे. म्हणून 100व्या संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या वाचन संस्कृतीचं शास्त्रशुद्ध सर्वेक्षण करून तो अहवाल आपण महाराष्ट्रासमोर ठेवतो.